पिंडपदावरी
विठ्ठले हरी विठाला विठाला
हरी हरी विठ्ठल विठ्ठल माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण तुका मने माझे भार उतरले ओझे माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण सानंद मानंदवने वसंतम मानंद कंदम हतपापवृंदम वाराणसीनाथ मम नाथ नाथम श्री विश्वनाथं शरणं प्रपद्ये श्री विश्वनाथं शरणं प्रपद्ये नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णं ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं विठ्ठला वैकुंठवासी उत्तम रामरावजी होळंबे एवं वैकुंठवासी सौभाग्यवती नर्मदाबाई उत्तमराव होळंबे दोघांच्याही या पावन पुण्यस्मरणाच्या निमित्त मला वाटतं दोन्ही चिरंजीव बालाजी उत्तमराव होळंबे एवं आमचे गुरुजी यशवंतराव उत्तमराव होळंबे दोन्ही भावांनी स्वतःच्या आईवडिलांविषयी असलेली श्रद्धा भावना ज्ञानदान अन्नदानाच्या स्वरूपाने आईविषयी वडिलांविषयी असलेली श्रद्धा भावना त्यांच्या चरणी समर्पित व्हावी असा पवित्र हेतू समोर ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन आहे. आज कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित संगीत अलंकार विठ्ठल मामा हाके तसेच संगीत अलंकार हनुमंत महाराज मुरकुटे एवं श्री हरिभक्तिपरायण संगीत अलंकार माऊली महाराज लहाने तसेच गावातील समस्त भजनी मंडळ आमचे परमेश्वर महाराज या सर्वांच्या सहकार्याने एवं समस्त भजनी मंडळ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चिंतनाचा योग आहे. चिंतनात घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा दिडक्या पद्धतीचा
4 चरणाचा आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या जीवनाची इति कर्तव्यता त्याची मीमांसा स्पष्ट करतात. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणसाने स्वतःच्या जीवनामध्ये काय करावं याचं दिग्दर्शन आपल्याला शास्त्राने केलंय. शास्त्र सांगतं दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रौ सुखम वसेत. दिवसभर माणसाने असं काम चांगलं करावं की रात्री चांगली झोप यावी. शास्त्राने चांगलं सांगितलंय का वाईट सांगितलंय? वांगदरी कर. शास्त्राने गोड सांगितलं की दिवसभर माणसाने ते कर्म करावं, रात्री चांगली झोप आली पाहिजे. अष्टमासे न तत्कुर्यात येन वर्षम सुखम वसेत. माणसाने 8 महिने असं काम करावं की त्यानं वर्षभर बसून खावं. पुन्हा चांगल्या कर्माबद्दल बोलतात. आणि असं सांगितलंय शेवटच्या श्लोकाच्या पदच्छेदामध्ये तर असं सुंदर चिंतन केलेलं आहे. यावत जीवम तत्कुर्यात. जीवनभर माणसाने ते कर्म केलं पाहिजे येन प्रेत्य सुखम वसेत. मेल्यानंतर बी सुख भेटावं असं काम जिंदगीभर करावं. मग चांगलं सांगितलंय का वाईट सांगितलंय? साहेब, याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या जीवनामध्ये कर्माला किंमत आहे. कारण हा कर्मणा मृत्यूलोक, या लोकामध्ये जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर ईशावास्य उपनिषद सांगतंय माणसाने कर्म चांगलं करावं, विजय निश्चितच आहे. विठाला जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या परमार्थाविषयी बोलत असताना म्हणतात, आमच्या जीवनाचं खूपच चांगलं झालंय. त्या पलीकडे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, आम्ही सुखी आहोत, आम्ही समाधानी आहोत, आम्हाला शांती प्राप्त झालीये. हे कुणाचे वाक्य आहेत? तुकोबारायांचे. इथं बसलेला एखादा जर माणूस म्हणला साहेब मी समाधानी आहे, तर 100% हा खोटं बोलतोय असं समजायचं. समाधान नावाची वस्तू ही आपल्या वाट्याला आलेलीच नाहीये. हे शब्द फक्त तुकोबारायांच्या मुखामध्ये शोभून दिसणारे शब्द आहेत. मग तुकोबाराय म्हणतात एवढंच नाहीये, तर त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. आम्ही सुखाचे काय केलेत? अलंकार घातले. सर्व सुख ल्यालो, सर्व सुख ल्यालो, सर्व स्वतःच सुख कशात आहे? सर्व सुख ल्यालो, सर्व
अलंकार. अलंकार धारण केलेत. अलंकाराने माणूस शोभून दिसतो. अलंकाराने माणूस श्रीमंत आहे का नाही ते कळतंय. बरं मला सांगा, आजकाल बिल जे निघतात ते वरचे कपडे अलंकार बघून निघतात का कसे? बरोबर आहे का नाही? म्हणजे आपल्या कपड्याला किती टाईट इस्त्री आहे, कपडे किती चांगले आहेत याच्यावरच बिल निघतात का नाही बोला. आणि तुकोबारायांनी जे अलंकार घातलेत, सर्व अलंकार, काय कमी आहे महाराज? एकीकडे जर बघितलं, तुकोबारायांच्या पत्नीनं काळ्या मण्यामध्ये एक पिवळा मणी म्हणजे सोनं घालण्यासाठी मागितलं, तर तो सोन्याचा मणी देण्याकरिता तुकोबारायांकडे पैसे नाही आहेत. ते सोनं नाहीये, पण तुकोबाराय म्हणतात सर्व अलंकार, सगळे अलंकार आम्ही धारण केले. मग तुकोबाराय, तुम्ही श्रीमंत आहात हे कशावरून ठरवायचं? तुकोबारायांची श्रीमंती कशावरून ठरवायची? तर तुकोबारायांनी कपडे चांगले घातलेत, अलंकार चांगले घातलेत. बरं, बरीच लोक काय म्हणतात, कपडे चांगले असले म्हणजे काय झालं महाराज, घरामध्ये खायला दाना नाहीये, ओ इस्त्रीचे कपडे घालून फिरतय, बोलतात का नाही? बरोबर का नाही? मग तुकोबाराय, तुमच्याकडे काय आहे का खायला? तुकोबाराय म्हणले, मी असं तसं काहीच खात नाही. रव्याचे, बुंदीचे, बेसन पिठाचे असले लाडू खातच नाही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, बर, तीन गोष्टी, अन्न, वस्त्र, निवारा. माणसाच्या किती मूलभूत गरजा आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा. आता मला सांगा, नंबर 1च्या क्वालिटीचं कापड वापरायला लागलेत, 1 नंबर जेवायला घरामध्ये आहे, आता काही कमी नाही. म्हणले कसं असतंय, बरीच लोक आहेत, खायला लई आहे, आम्हाला बक्कळ आहे, पण दुसऱ्याच्या घरातलं खातोय आम्ही, असं नाही. माणसाला कपड्यावरून आणि खाण्यावरूनच ठरवायचं असतंय का? बरीच चांगली लोक आहेत, त्यांना घालायला चांगली कपडे आहेत, खायला चांगलं भेटतंय, पण स्वतःचे घर नाहीत. शहरामध्ये जाऊन बघा, बरोबर आहे का? दुसऱ्याच्या घरामध्ये किरायानं राहावं लागतंय, मग स्वतःचे घर आहेत का? तुकोबाराय म्हणले, आमचं तसं काही नाही. जागा मोक्यावरची आहे आणि प्रसिद्ध अशा प्रकारची जागा की ज्या ठिकाणी आम्ही आमचं घर बांधलं महाराज. वैकुंठ भुवनी वैकुंठ भुवनी
खालच्या आळीला खालच्या गल्लीला घर बांधलेलेत का? नाहीये. मग श्रीमंती मोजायची तर अगोदर कपडे बघितले, अलंकार बघितले, दुसऱ्या नंबरला काय बघितलं? खाण्यापिण्यासाठी काय याचा विचार केला, आणि तिसऱ्या नंबरला घर सुद्धा एक नंबर बघितलं. महाराज कसल्या प्रकारचं घर आहे? वैकुंठ भुवनी घर केले, अथवा ज्ञानदेवा घर चिदानंदी. अनंत भक्त राशी देवा ज्ञानदेवा ज्ञानदेवा हेळमध्ये राहणाऱ्याला काय म्हणतात माणसं? हेळमवासी. आंबजोगाईमध्ये राहणाऱ्याला काय म्हणतात? आंबजोगाईवासी. मुंबईमध्ये राहणाऱ्याला मुंबईवासी. बरोबर का? आता वैकुंठात राहणाऱ्याला काय म्हणायचं? आम्ही वैकुंठवासी. वैकुंठवासी. आता बोला, अन्न वस्त्र निवारा तिन्ही गोष्टी गरजेच्या आहेत का नाही? बोला. एकट्या माणसाला परिवाराला जगायचं असेल तर अन्न वस्त्र आणि निवारा एवढ्या गोष्टी असतात. निर्वाह पुरते अन्नाचा दाना, निर्वाह पुरते अन्नाचा दाना, आश्रमाशी स्थान कोपी गुहा. सुरुवात. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा.
तात्पर्य काय, तिन्ही गोष्टी झाल्या, मजबूत झाल्या. बंगला 1 नंबर चांगल्या सोसायटीमध्ये बांधला. बघा, एक लक्षात घ्या, आजकाल असं आहे, कॉलनीला सुद्धा वेगळी नाव आहेत. शिक्षक कॉलनी, हा, पुन्हा कंडक्टरची कॉलनी वेगळीच. म्हणजे आपापली जमवाजमी चालू आहे का नाही. आपल्या आता आमच्या वारकऱ्यांचीच कॉलनी नाही. वारकरी कॉलनी एक बी भेटत नाही. अख्ख्या महाराष्ट्रात नाही, भारतात एक बी भेटणार नाही वारकरी. कारण वारकरी कॉलनीमध्ये एक तरी घुसतच, नाही तर वारकऱ्यातच एखादं सुरू करतंय. तात्पर्य काय, प्रत्येकाने स्वतःच काहीतरी एक निर्माण करायचं ठरवलेलं असतं. मग घर बांधलंय, ज्ञानदेवा घर, चिदानंदी अथवा वैकुंठ भुवनी, त्याच्या पलीकडे आम्ही रहिवासी कुठले, आम्ही वैकुंठवासी. आता एवढं जरी सगळं असलं, लिहायला माणसाच्या घरामध्ये 5-50 तोळे असू द्या, बंगला असू द्या, कपडे वगैरे असू द्या, पण गावात कवडी कुणी विचारित नाही. लक्षात येतंय का तुमच्या? गावात असे बरेच माणसं असतात, पैशानं श्रीमंत असतात, घालाय कपडे, इस्त्री, गाडी, बंगला, टकाटक कार्यक्रम, मामला, सगळ्या गोष्टी चांगल्या, पण त्यांना कुत्र बी विचारित नाही. मग तुकोबाराय म्हणले, कुत्र त्यांना विचारित नसेल, पण आमचं उठ बैठ कुणाबरोबर आहे? देवाबरोबर आहे. आमचं चालणं बोलणं, आमचं येणं जाणं सुद्धा कुणाबरोबर आहे? माऊली, येतो जातो आम्ही देवाचा संग. म्हणे गात देव नाम, तुका म्हणे गात देव नाम. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं या सर्वांगीण जीवनाला परिपूर्णता आहे, कृतकृत्यता झालेली आहे, मी तृप्त झालेलो आहे. पण विषय असा आहे, एक लक्षात असू द्या, माणसाने जायच्या अगोदर सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्याव्या. जिवंत असताना ज्याच्या इच्छा संपल्या, मला असं वाटतं त्याला मोक्ष मिळाला. लक्षात येतंय? जिवंत असतानाच ज्याच्या इच्छा संपल्या, मला असं वाटतं की त्याला मोक्ष मिळाला. एक लक्षात घ्या, जिवंतपणी इच्छा शिल्लक नाही ठेवली, जगाच्या पाठीवर एकमेव महान संत म्हणजे तुकोबाराय महाराज. काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, श्रीमद भगवत गीता सांगते शास्त्र, अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यत सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. अनपेक्ष सुचिर्दक्ष, कसल्याही प्रकारच्या अपेक्षा नाही. ज्ञानोबाराय बोलतात, जयाची ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा. कसलीही अपेक्षा शिल्लक ठेवली नाही तुकोबाराय. याच्या पलीकडे जाऊन सांगू का, आपल्या
आपल्या मुलांनी आपलं पिंडदान करावं एवढी सुद्धा अपेक्षा ठेवली नाही. लक्षात येतं. बाकी इतर इच्छा तर शिल्लक ठेवल्याच नाही, पण आपल्या मुलांनी आपलं पिंडदान करावं एवढी सुद्धा अपेक्षा ठेवली नाही. स्वतःच पिंडदान स्वतःच्या हातानं केलं अभंगाच्या पहिल्या. पिंड पदावरी पिंड पदावरी शास्त्रामध्ये काही असे संस्कार आहेत, ते संस्कार करावेच लागतात. पिंडदान असेल, श्राद्ध असेल, तर्पण असेल, हे 16 संस्कारापैकी एक संस्कार आहेत. आपल्याला प्रेताला जाळायचं जरी असलं तरी शास्त्राने मंत्र सांगितलेत महाराज. ओम प्रेता जयता नर इंद्रोव शर्म जचतु उग्रावः सन्तु बाहवो नादृख्या जथा सथ. ओम प्रेता जयता नर इंद्रोव म्हणजे प्रेत जाळत असताना सुद्धा इंद्राचं आवाहन केलं जातं. साक्षात इंद्र तिथं अग्नी द्यायला उपस्थित असतात. पण मंत्र जर नाही बोलला तर इंद्र येत नाही. अहो माहिती जर नाही जर झालं तर गावातलं कुणी हजर होत नाही. आपल्या खेड्यापाड्याने तरी खूप चांगली पद्धत आहे. गावातलं कुणीही कोणत्याही समाजातलं कुठलंही जरी कुणी एखादी व्यक्ती गेली माणसं सगळे जमा होतात. एक ना एक माणूस जमतो. आणि शहरामध्ये असे शेजारच्या घरामध्ये फ्लॅटमध्ये कोणी मरून जरी पडलं त्याच्या घरचे सुद्धा येत नाहीत. आणि जरी पेटवायला गेले तरी स्वतः पेटवीत नाहीत, पाणी पाजित नाहीत. का? 8 दिवसाची लीव घ्यावी लागते. ज्यांनी पाणी पाजलंय त्यांना थांबावं लागतं ना. आणि ड्युट्या जॉब नोकऱ्या सोडून कोण थांबायला लागले? ही पद्धत आहे, ही परिस्थिती आहे. विनोदानं सांगत असतो. काय झालं, एक जण गेला वारला. वारल्यानंतर ते अस्थि विसर्जन करायचा जो कार्यक्रम असतो, त्या आईनं मुलाला सांगितलं, बाबा गंगा आपल्यापासून 60 किलोमीटर अंतरावरच आहे. तू काय कर, या अस्थि घे आणि गंगेला जा आणि विसर्जन कर. तो मुलगा महाराज आळशी मुलगा, त्याला देवधर्माविषयी अजिबात आवड नाही. असा मुलगा त्याच्या हातामध्ये त्या अस्थी दिल्या आणि तो निघाला.
जात असताना अगदी गावाच्या बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात त्याला त्याचा मित्र भेटला. मित्र भेटला आणि तो म्हणला, कुठं निघालास? काय नाही म्हणला, ही वडिलांच्या अस्थि विसर्जन करायला गंगेवर चाललोय. म्हणला, गंगेवर जायची काय गरज आहे? आपल्या गावातला वडा गंगेलाच जातोय. म्हणला मग म्हणला तिकडं ते नंबर 1चं गायन गौतमी कोणतरी आले म्हणे, असं तसं ऐकलं होतं. मग तिकडं जायचं आपल्याला. त्यानं तिथंच वड्यातच अस्थि विसर्जन केलं. घरी आला, आईला सांगितलं, आई मी गंगेला अस्थि विसर्जित करल्यात आणि इकडं निघून आलो. पण म्हातारं एवढं खतरनाक होतं महाराज, म्हातारीच्या स्वप्नात गेलं. अग म्हणे ते आपलंच लेकरू आहे का? माझ्या अस्थि त्यानं वड्यात विसर्जित केल्या. सकाळी म्हातारी उठली, तावानं राग आला तिला. म्हणे, बाबा तुला मी अस्थि विसर्जन, तुझ्या वडिलांच्या अस्थि विसर्जन करायला सांगितलं होतं, कुठं अस्थि विसर्जन केल्यास? ते खरं बोललं. अगं आई, कशाला त्या गंगेपर्यंत जायचंय? आपला बी वडा इथला गंगेला जातोय ना. तुला कुणा सांगितलं आई? म्हणे, बाबा तुझाच बाप स्वप्नात आला होता. म्हणे, मग तुझ्या स्वप्नात येईपर्यंत तिकडं गंगेलाच गेला असता तर काय बिघडलं असतं का? पुढची पिढी आपलं पिंडदान करील, श्राद्ध करील, याची अपेक्षा अजिबात ठेवू नका. ज्या इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, याच जन्मामध्ये त्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत. किंवा इच्छा तर पूर्ण होतच नाहीत, पण शेवटपर्यंत काम नाही झालो पाहिर कामा. इच्छाच शिल्लक ठेवली नाही महाराज. बऱ्याच लोकांची इच्छा असते. काय इच्छा आहे? कुंभमेळ्याला जायची. बरोबर ना? मला सांगा, आपण वारकरी आहात, वारकऱ्याचा कुंभ, त्या कुंभामध्ये जाऊन माणसं मेले ना, चांगरा चिंगरी झाली, कसली गर्दी गोंधळ धिंगाणा सगळा. आणि तिथं कुंभात जायचंय का? तर तिथं त्रिवेणी संगम. एक लक्षात घ्या, वारकऱ्याचा जर कुंभ कुठं भरत असेल ना, तर तो पंढरपूरला भरतो महाराज. आणि त्यांचा कुंभ तरी एका ठिकाणी असा बसलेला आहे, आळशी कुंभ आहे. आपला कुंभ चालता बोलताय. बघा, ज्ञानोबारायांचा सोहळा जर निघाला तर कुंभ बघायचा असेल ना, तर तो सोहळा बघा महाराज. आणि कुठं एखादा माणूस चिंगरून मेल्याची बातमी आतापर्यंत वारीमध्ये नाही महाराज. एखादा अपवादानं एसटी खाली, बस खाली कुठं गेलं तर ती गोष्ट वेगळी. ती बी कोणतं जातंय, जी दिंडी सोडून पळत आहे. नाही तर कुंभ. महाराज म्हणता, बरं इथं आपल्याकडे त्रिवेणी संगम नाहीये का? देव भक्त आणि कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. तेथीचे उत्तम, तेथीचे उत्तम, तेथीचे उत्तम, तेथीचे उत्तम. चरण रज बंदी, चरण रज बंदी, रज बंदी, चरण रज बंदी. जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नाही नर. दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नाही नर. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम, चरण रज बंदी. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम, तिथला कुंभच बघितलाय तुम्ही. आपला कुंभे आहे, कुंभे.
बघा महाराज तिथं तीनच आहेत. कोणकोणत्या? त्रिवेणीच आहे ना, गंगा, यमुना, सरस्वती. इथं बी तिघांचीच संगम आहे. तेथे ओघ नाम त्रिवेणी, तेथे ओघ नाम त्रिवेणी का. नाम ते ओघ नाम त्रिवेणीचा. म्हणजे तिथं देवही आहे, भक्तही आहे आणि नामही आहे महाराज. एवढं पॉवरफुल. आता एवढ्यात लक्षात असू द्या, तिथं त्रिवेणीच्या संगमावर एकच गोष्ट होती. त्या नद्यांमध्ये जी पावर आहे, पवित्रता आहे. गंगेमध्ये सामर्थ्य कशाचं आहे? गंगेमध्ये सामर्थ्य आहे, पण कशाचं आहे? पुण्य बनवायचं, पाप घालवायचं, पुण्य बनवायचं नाही. कशा सामर्थ्य? पाप घालवता. म्हणजे त्या गंगेमध्ये आंघोळ केल्यानंतर माणसाचं काय धुवून जातंय? पाप. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तता. पापम तापम च दैन्यम च संतोघ्नन्ति महायशाः. पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासाची. आता त्रिविध तापाची हरी बोल त्रिविध तापाची हरी बोल त्रिविध तापाची हरी बोल. श्राद्ध करायला कुठं जातो? गयेला, प्रयागराजला. आता ते श्राद्ध करणं तुम्हाला एवढं सोपं वाटलं का? 5 प्रकारच्या धेनू दान द्याव्या लागतात. किती? 5 प्रकारच्या धेनू म्हणजे गाय. 5 प्रकारच्या. पहिली ऐका, लक्षपूर्वक ऐका, म्हणजे लक्षात येईल की श्राद्ध करत असताना काय काय दान करावं लागते. उगं ते पिठाचे गोळे दान करायचे ते दान नसते. श्राद्ध करत असताना ते दान नाही. पापापनोद धेनू पहिलं दान आहे. आपलं पाप घालवण्याकरिता दान करावं लागते पहिली गाय. दुसरी गाय दान करायची कशासाठी? ऋणापनोद धेनू आपल्या अंगावर असलेलं ऋण घालवण्यासाठी दुसरी गाय दान करायची. म्हणजे जे काही आपल्या पितरांच्या बाबतीमध्ये सांगतोय. दुसरी गोष्ट उत्क्रांती हेतू धेनू आपल्या जीवनाचा उत्कर्ष व्हावा म्हणून. पुन्हा मोक्ष हेतू धेनू
जीवाला मोक्ष प्राप्त व्हावा आणि उत्कर्ष हेतू धेनू पाठीमागं असलेल्या प्रत्येक पिढीचा चांगला उत्कर्ष व्हावा याच्यासाठी किती गायी दान करायच्या? 5 गायी दान करायच्यात. मग मरकुड्या गायी दान करायच्यात का? दूध देत नाहीत असल्या गायी दान करायच्यात का? नाही महाराज. कशा करायच्यात? पयस्विनी तरुणी शीलरूपा गुणोपपन्ना कपिला हेमशृंगी न्यायार्जिता रुप्य कुराज सवत्सा दुकुलमाला भरणा ददावहम. कळाल्या का? दान करणार असताल तर सांगतो. दान करणार आहेत का? बरं नाही करणार, ज्याची हिंमत असेल ती करील. काय सांगता येतं उद्या चालून? असू द्या, सांगतो. पयस्विनी दूध देणारी गाय असावी, तरुण गाय असावी, शीलरूपा मारणारी गाय नसावी, गुणोपपन्ना कपिला कोणती गाय असावी? कपिला गाय असावी. हेमशृंगी तिच्या शिंगाला सोन्यानं मडवावं लागतंय. की कसं तोळे साहेब? गुरुजी कसं तोळे? घेणाऱ्याला नाही माहिती, देणाऱ्याला नंबर 1 माहिती. 80 का 85 माऊली? 87 88. नाव घेणं बी चुकीचं आहे. आपल्यासारख्याचं काही काम नाही येते. 87,000 रुपये तोळा असं असलेलं सोनं, तशा सोन्यानं ते मडवावं लागतंय. 24 कॅरेट असलं पाहिजे सोनं आणि शिंग मडवायचे. पुन्हा पायामध्ये सोन्याची चैन घालावी लागतात, गळ्यामध्ये सोन्याची साखळी घालावी लागते त्या गायीच्या. आणि अशा 5 गायी दान करायच्या. कुणाला करायच्या असं जर प्रश्न वाटत असेल तर मलाच दान करायच्या. एवढ्या गायी दान करणं होईल का? आणि मग श्राद्ध होईलच कसं? कारण आपल्याला कसं आहे, तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही श्राद्ध करताय. जे शास्त्राने सांगितलं ते श्राद्ध तुम्ही करू शकत नाही. आपण जे श्राद्ध करतो ते कसं आहे? आपल्या सोयीप्रमाणे श्राद्ध आहे. आणि 12 प्रकारचं जे श्राद्ध आहे महाराज, नित्य, नैमित्तिक, काम्य, पुन्हा त्याच्यामध्ये नैषध्य, उपवर्म असे 12 प्रकारचे श्राद्ध आहेत. म्हणून आपण जी महिन्याला श्राद्ध करतो का नाही, मासिक श्राद्ध म्हणतात त्याला. आणि ते मासिक श्राद्ध घालत असताना एक वेळेला नित्य घालावं लागतं, एक नैमित्तिक घालावं लागतं, एक काम्य घालावं लागतं, संक्रमित घालावं लागतं. तेच 12 प्रकारचं श्राद्ध असते. आता बरीच लोक घालतातही, पण काही लोक घालतही नाही आहेत. वर्षाला 1 श्राद्ध असतं, ते सुद्धा श्राद्ध आपल्याकडून होत नाही. तर्पण, आपण तर्पण तरी करतो का? तर्पण म्हणजे काय? तृप्तिर्नाम तर्पणम. श्रद्धया दत्तम इति श्राद्धम. श्रद्धापूर्वक तर्पण करणे, आपल्या पितरांना तृप्त करणे म्हणजे ती तर्पण विधी असते. मग आपल्याला एवढं काही करणं होत नाही. आपण डायरेक्टच उठायचं, त्या प्रयागाला जायचं, गयेला जायचं. होत नाही. कुंभामध्ये जाऊन चिरडून मरण्यापेक्षा पवित्रच व्हायचं असेल तर कुठं या? पंढरपूरला या. पंढरपूरमध्ये असं ऐकाय भेटलंय कधी? चेंगरा चिंगरी झाली, माणसं गेले. एवढा शिस्तीत चालणारा सोहळा ज्ञानोबारायांचा सोहळा आहे. जगाच्या पाठीवर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सरकारी यंत्रणा नसली तरी पण शिस्तीत चालणारा सोहळा म्हणजे ज्ञानोबारायांचा सोहळा. त्याच्या पलीकडे सोहळा कोणता नाही महाराज. आणि चालता बोलता कुंभ आहे. आणि नाही तरी आपण जेवढे पण तीर्थ बघितलेत, तुकोबारायांनी तर सगळ्यांची परीक्षा घेऊन बघितली. वाराणसी गया पाहिली द्वार, वाराणसी गया पाहिली द्वार, वाराणसी गया पाहिली द्वार, वाराणसी गया पाहिली द्वार. परिणय तुका पंढरीच्या, तुका पंढरीच्या, परिणय तुका पंढरी. वाराणसी गया पाहिली द्वार, वाराणसी गया पाहिली द्वार, परिणय तुका जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही पंढरपूरचे वारकरी आहोत. वाराणसी बघितली, गया, द्वारिका, सर्व तीर्थ बघितले. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, ऐशी चंद्रभागा.
ऐसे भीमाती रायसा विटेवर देव कोठे. आम्ही काहीच केलं नाही, आम्हाला करावं सुद्धा लागलं नाही. कुठं गयेला जाऊन श्राद्ध घालायची गरज पडली नाही, द्वारकेला जावं लागलं नाही, प्रयागाला जावं लागलं नाही. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3 प्रकारचं ऋण असतं महाराज. देव ऋण, ऋषी ऋण आणि पितृ ऋण. देवाच्या ऋणातून जर मुक्त व्हायचं असेल तर यज्ञ यागादी होम हवन करावं लागतं. देव ऋणातून मुक्त होता येतं. देव ऋण झालं. ऋषी ऋण, साधू संतांनी जी ग्रंथ लिहून ठेवले त्याचं पारायण करणं म्हणजे ऋषी ऋणातून मुक्त होणं. शास्त्र अध्ययन करणं म्हणजे ऋषी ऋणातून मुक्त होणं. आणि शेवटचं ऋण आहे ते पितृ ऋण आहे. महाराज म्हणतात ना, पाळीला पिंड करचरण. आम्ही फक्त आमचं पिंड पोसला, आमचा पिंड पाळला, पण पितरांच्या ऋणातून उत्तीर्ण होणे शक्य झालं नाही. आणि आम्हाला मात्र ते शक्य झालं का? कारण आम्ही पंढरीचे वारकरी आणि ते अधिकारी मोक्षाचे. मग गया श्राद्ध वगैरे करायची गरज पडली का? होय हनुमंत महाराज. माझे झाले गयावर जना, 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 माझे झाले गयावर जना. हेडी रे पितराचे ऋण, हेडी रे पितराचे ऋण, माझे झाले गयावर जना, माझे झाले गयावर जना. बघा अभंगामध्ये माझे केले गयावर जन असंही लिहिलं असतं आणि फेडिले असंही लिहिलं असतं तरी काही यमक जोडायला काही अडचण नव्हती. पण कसं आहे, माझे केले नाही, माझे झाले. आता एक लक्षात घ्या, बऱ्याच इथं बसलेल्या माता मावल्यात, लाडक्या बहिणीचा फॉर्म तरी भरता येतोय का? किती जणी तिथं फॉर्म तरी भरता येतोय का? इतकं शिक्षण सुद्धा नाहीये काही काही जणींचं. तरी पण मग मला सांगा, त्यांनी त्यांचा फॉर्म भरला स्वतः का भरून घेतला? भरून घेतला. झालं का केलं? झालं की फक्त काय केलं त्यांनी? एवढं आमचं करा,
आणि मग महाराज झालं की आणि होता होता सगळ्यांबरोबर होऊन गेलं. माझे झाले गया वर्जन. आणि फेडीलं का? फेडलं नाही, फिटलं. मला सांगा, नवीन सरकार आलं की लाईट बिल काय करतंय? माप. किती जणांनी इथलं लाईट बिल फेडलंय सांगा? फेडलं का फिटलं? फिटलं. आता काय माणसं काय म्हणतात बरं का, फिटलं बरं का आता आपलं. याचा अर्थ वरच्यावरीच कार्यक्रम झालेला आहे. आता आपल्याला दुसरं काही करायची गरज नाहीये. आणि जे काही आता एक लक्षात घ्या, गुरुजींनी त्या दिवशी कीर्तनामध्ये हा विषय मांडला होता आणि माझा स्वतःचा अनुभव सांगतो. काय, काशीला मी 5 वर्ष राहिलो मामा. तर काशीला शिक्षण घेत असताना काशीच्या परिसरामध्ये जे काय घडतंय ते आम्हाला चांगलं माहिती आहे. आपल्याकडे म्हणच आहे, काशी मरणात मोक्ष. माणूस काशीमध्ये मेला की त्याला काय मिळतो? मोक्ष मिळतो. आणि अशी धारणा त्या सर्व पंचक्रोशीतल्या लोकांची आहे. म्हणून कोणत्याही गावात काशीच्या जवळ माणूस मेला की ते काशीमध्ये आणून जाळायची पद्धत आहे. आणि तिथं घाट प्रसिद्ध आहेत गुरुजी. हरिश्चंद्र घाट, मणिकर्णिका घाट. अग्नीच विजत नाही, कायम 24 तास 12 महिने किती वर्षापासून चालू आहे काय माहिती. अखंड ज्योत चालू आहे. आणि एकदा 100 जळायलेले बघाय भेटते तिथं. परिसरामध्ये जेवढे बी मेले तेवढे तिथं आणून जाळायची पद्धत आहे. आता काय होतंय, 60-70 100 किलोमीटर 150 किलोमीटरहून जाळायला आणतात लोक तिथं काशीला. मग आता काय, गाडीमध्ये त्याला वर बांधतात. कॅरियर नसतं का, त्या कॅरियरवर बांधतात प्रेत. आणि गाडीमध्ये 4-5 जण बसून येतात. बरं आपल्याकडे जुनी पद्धत कशी आहे, प्रेत जाळायला न्यायचं म्हणल्यावर 2-4 तरी रडायला पाहिजेत का नाही? रडल्याशिवाय प्रेताला जाळतात का? पद्धत कशी आहे आपली. पण महिला मंडळ तिथं मग तितक्या लांबून कुणी घेऊन येत नाही. मग तिथं मैदागीन नावाचा एक एरिया आहे. कोणता? मैदागीन. हनुमंत महाराजांना माहीत असेल गेला तर. तिथून 1 किलोमीटर अंतर आहे मणिकर्णिका घाट ते मैदागीन. तेवढ्या 1 किलोमीटरसाठी रडत जाण्याकरिता प्रेताच्या फक्त माग काय करायचं, त्याचं नाव घ्यायचं. ते काय रामराव, श्यामराव, बाबूराव काय असेल नाव, जे बी असेल ते नाव घ्यायचं. असे होते तसे होते, म्हणजे म्हणत काय असेल ते मला बी एवढं सांगता येणार नाही. पण ते नाव घ्यायचं आणि त्याच्या नावानं काय करायचं, रडत चालायचं. रडण्यासाठी सुद्धा तिथं बाया रोजानं मिळतात. आणि मी जेव्हा शिकायला होतो, बरं साधं रडणं आणि हंबरडा फोडून रडणं याच्यात बी अंतर आहे. त्यांना आधीच विचारायचं, साधं रडायचं का हंबरडा फोडून? साधं रडायचं असेल तर 200 रुपये एका प्रेताला. आणि जर हंबरडा फोडून मग ते असं, मग त्याच्यासाठी 500 रुपये लागले. आता तेव्हाचा किराया होता, आता माहित नाही रोज किती झालाय ती. आणि खोटं बोलत नाही, कुणी पण काशीला जा आणि तुम्ही तिथं बघा, मैदागीनला ती महिला मंडळ बसलेलंच असतंय झेंडूबाम घेऊन. सांगायचं तात्पर्य काय आहे, आपण गेल्यानंतर आपल्या मागं कुणी रडल ना याची सुद्धा अपेक्षा करू नका. कुणी रडल याची सुद्धा अपेक्षा करू नका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मरण माझे मरून गेले आणि मज केले अमर. म्हणजे मी अमर झालो. कधी झालो? जिवंतपणीच अमर झालेलं. माझं मरण हे शिल्लक राहिलेलं नाहीये. मृत्यूच्याही पलीकडे मृत्योर माम अमृतम गमयः. वैदिक उपनिषदामध्ये श्रुती म्हणते अमरत्वाची प्राप्ती मृत्यूपेक्षाही पलीकडची आहे. आणि तुम्ही बघा आपल्या या देहामध्ये किती कोश आहेत? 5 कोश आहेत. अन्नम प्राणो मनोबुद्धिरानंदेशेती पंचकम. अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, बुद्धिमय कोश आहे आणि आनंदमय कोश आहे. आणि या पंचकोशाच्या पलीकडे परमात्मा आहे. आणि त्या परमात्मा स्वरूप होणं म्हणजे आमचं काय झालेलं आहे आता, माझे झाले गयावर्जन आणि फिटले पितरांचे ऋण. पितरांचं ऋण शिल्लक राहिलं नाही. गया श्राद्ध वगैरे आता आम्हाला करायची गरज शिल्लक राहिली नाही.
आणि अजून एक विधी असतो बघा, प्रेत जाळत असताना त्याच्या शेजारी फिरल्यानंतर काय केलं जातंय? बोंबलायची पद्धत आहे का नाही? फिरविला घट फोडीला चरणी, फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, महावाक्य ध्वनी बोंब झाली. मग बोंबलायच्या टायमाला शिमगा करायचा, पण कुणाच्या नावानं? केले कर्मांतर, केले कर्मांतर, पाठीवर कोण्याही व्यक्तीला काळाला तोंड देऊनच पुढे जावं लागतंय. काळाच्या मुखामध्ये प्रवेश करूनच आपल्याला पुढचा मार्ग आहे. पण साधू संतांच्या बाबतीमध्ये तसं नाहीये महाराज. साधू संत म्हणतात आमचं मरण अगोदरच आहे. आपुले मरण पाहिले मी डोळा आणि तो झाला सोहळा अनुपम्य. मी माझा सोहळा माझ्या डोळ्यांनी बघितलाय. का? पण तुमचा देह काळाच्या ताब्यात नाहीये का? तर निश्चितच नाहीये. जे संत होऊन गेले तसे तर अनेक संत झाले, पण आपण एक 10 संतांची यादी बघूयात, तुमच्या लक्षात येईल. लक्षपूर्वक आहे का? उडीसामध्ये एक संत होऊन गेले ज्यांनी हरे कृष्ण हरे राम संप्रदाय वाढवला महाराज. हरे कृष्ण हरे राम संप्रदायाचे प्रेरक प्रवर्तक गौरांग महाप्रभू स्वतः भगवंताचं भजन इतकं केलं की स्वतःच्या देहाचं पाणी केलं आणि पाण्याला पाण्यात गंगेच्या पाण्यात मिसळून टाकलं. देह काळाच्या ताब्यात नाही. अलीकडे या थोडं ओडिसाच्या अलीकडे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशामध्ये 2 साधू झाले. प्रथम साधू आहेत महाराज संत सूरदास. भगवंताचं भजन इतकं केलं, देहाचं पाणी केलं आणि गंगेच्या पाण्यात पाणी मिसळून गेलं. आणि त्याच उत्तर प्रदेशामध्ये धर्मराज युधिष्ठिरासारखा महात्मा झाला. या धर्मराजांचा देह काळाच्या ताब्यात नाहीये, सदेह स्वर्गाला निघून गेलेले. बघा किती झाले? 3 झाले. आता थोडं अलीकडे या राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये एक अशा संत होऊन गेल्या महाराज. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. खर्चे ना कोई चोर ना लेवे, खर्चे ना कोई चोर ना लेवे. दिन दिन
बढ़त सवायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो। या संत मीराबाईंनी लोकला सोडून दिली। राजघराण्यामध्ये जन्माला आलेल्या मीराबाई राजघराणा छोड़ दिया। लक्षात असू द्या काय, टूटी फूटी छत के नीचे बहुत खुशी से जीती हूँ। मैंने भी उस प्यारे के खातिर उस कन्हैया के खातिर राजघराणा छोड़ दिया। स्वतःच्या भगवान श्रीकृष्णांना पती मानलं आणि त्या श्रीकृष्णांचं भजन इतकं केलं, एक तारी विना हातामध्ये देहाचं पाणी केलं। महाराज रायवाडीमध्ये गाव हनुमंत महाराजांना माहीत असेल, आमच्या माऊली महाराजांना माहीत असेल, हाके मामा रायवाडीमध्ये एक आंधळे आजी आहेत, काय नाव आहे त्यांचं मला नाव माहिती नाहीये, आंधळे आजी आहेत। त्यांना मी 2 वर्षापूर्वी माझी त्या ठिकाणी भागवत कथा झाली होती, त्यांना मी म्हणलं होतं आजी 1 कोटी जप करा। काय म्हणलं होतं? फक्त 1 कोटी जप करा। ती माऊली दिवसाला 50,000 जप करते। किती? रामकृष्ण हरीचा जप किती करते? 50,000 जप करते। त्यांचा 1 कोटी जप वर्षाच्या आत पूर्ण झाला होता। आणि मी म्हणतो ज्यानं 1 कोटी नाही हो, हरी उच्चारणी त्याच क्षणाला माणसाला मोक्ष आहे। ज्यानं 1 कोटी जप केला असेल भगवंत उद्धार करणार नाही, निश्चित उद्धार करणार। अशा महाराज मी तर त्यांना कलियुगातली मीराबाईच मानतो महाराज। एवढं भजन एवढं जप केला आणि मीराबाईंच्या देहाचं पाणी झालं, पाणी पाण्यात मिसळवलं, देह काळाच्या ताब्यात दिला नाही। किती संत झाले बोला? किती? 4 संत झाले। आता हे 4 झाले, आता 6 एकट्या महाराष्ट्राच्या वाट्याला आलेत महाराज। संत निवृत्तीनाथ महाराज समाधी घेतली, देह काळाच्या ताब्यात नाही। संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतली, संजीवन समाधी, देह काळाच्या ताब्यात दिला नाही। सोपान काका मुक्ताई समाधी घेतात पण देह काळाच्या ताब्यात देत नाहीत। किती झाले आता? 8 झाले महाराज। आता राहिले 2 संत, संत एकनाथ महाराज। संत एकनाथ महाराजांचा प्रसंग तर विशेष आहे महाराज। संत एकनाथ महाराज एक वेळेला निघाले आणि जात असताना महाराज गावामध्ये एका माऊलीच्या मुलीचं लग्न झालेलं होतं, एका बाईच्या मुलीचं लग्न झालेलं आहे आणि नेमकं वाट लावायच्या टायमाला ही प्रेतयात्रा निघाली आणि बायांच्या तोंडाला काय ब्रेक आहे म्हणजे इथल्या नाही बरं का, आमच्याकडचं सांगायला बोलून गेल्या, मा या नाथ्याला बी काय आजच मरायचं होतं। आता बोलली तेवढ्यात नाथ महाराज उठून बसले त्या थिरडीवर आणि म्हणले, बाईसाहेब तुमच्या मुलीला वाट लावा, आजच जावा असा काही मान नाही। तिथून वापस दुसऱ्यांदा नाथ महाराज निघाले। मार्गशीर्ष महिना होता आणि मार्गशीर्ष महिना हाके मामा मरायला चांगला महिना आहे। त्या महिन्यात चांगलं असतं मेलेलं, कारण देवाचे दरवाजे उघडे असतात आणि देव उत्तरायणामध्ये स्वतःमध्ये सामावून घेतो जे पण कुणी जातात त्यावेळेला। म्हणून जरी मरायचं असलं हा स्वतंत्र इच्छा आहे, करता स्वतंत्र उच्यते, क्रियायाम स्वातंत्र्येनं विवक्षित अर्था करता इति उच्यते। प्रत्येक जणाचा स्वतंत्र विचार आहे, मी कुणाला कसं काय अडवू शकतो? लक्षपूर्वक ऐका। एक माणूस छत्री घेऊन जायचा मरायला, बायकोला म्हणायचा मी चाललो बघ मरायला, आणि छत्री घेऊन पटरीवर जायचा। मी म्हणलं छत्री घेऊन कशाला येत आहे, मरायचं तर म्हणला पाऊस आला तर काय करायचं, आजारी पडेल, ताप येईल। अरे त्याला मरायचं त्याला भीती वाटायला पाहिजे का? आणि ती बी त्याच पटरीवर बसायचा ज्या पटरीवर रेल्वेच येत नाही। मरणाचा सोडून द्या। नाथ महाराज मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्वतःची अंत्ययात्रा संपवायच्या आणि निघालेत। तेवढ्यामध्ये काय झालं, सगळी गावातली भावकी जमली आणि भावकी तर कशाची उनेकरी महाराज, वाटेकरी कशाची ऊनच बघतात ना। भावकी काय चांगलं बघते का? तुमच्याच गावातली म्हणून नाही, सगळ्याच गावात तसंच आहे। देवाची सुद्धा भावकी, देवाची भावकी सुद्धा काही लई शहाणी होते असं समजू नका महाराज।
उलट त्या रावणाची भावकी चांगली होती. रावणाला त्यांनी सहकार्य केलं. इथं वारकरी वारकऱ्याला सहकार्य करायला तयार नाही आज. बघा नाथ महाराज निघाले आणि भावकी शेवटी 4 पोरांनी त्या भावकीतल्या उचललं आणि चर्चा करू लागले पोरं. अरे म्हणले नाथ महाराज कुणी बी मोठ्या मोठ्यानं म्हणतंय किती मोठा नाथ महाराज आणि किती मोठा. इथं शेवटी आपल्याच खांद्यावर जावं लागायलंय की. आता हे बोलणं काही कमी झालं होय. शिव्या दिल्यापेक्षा हे कमी नाहीये. आणि शिव्या काय वेगळ्या असतात का. बघा असं बोलल्याबरोबर नाथ महाराज म्हणले पोराव खाली टाका. तुमच्याच खांद्यावर जावं असं काही मान नाहीये. शेवटी नाथ महाराज ज्या वेळेला जातात षष्टीच्या दिवशी, षष्टी तिथी आहे, उत्तम अशा प्रकारची तिथी पाहिली. नाथ महाराज सकाळी उठतात, गोदा तीरावर येतात, स्नान करतात, संध्या करतात, सूर्याला अर्घ्य देतात आणि नख शिखांत स्वतःचा देह पाण्यामध्ये उभे राहतात आणि स्वतःच्या देहाचं पाणी करतात आणि ते पाणी गोदेच्या पाण्यामध्ये मिसळतात. देह काळाच्या ताब्यात. म्हणून जगाच्या पाठीवर ज्ञानोबारायांची संजीवन समाधी आणि जगाच्या पाठीवर एकनाथ महाराजांची जल समाधी, अशी समाधी दुसरी कुणाची नाही. नाथ महाराजांनी देह काळाच्या ताब्यात दिला नाही. आणि शेवटचे संत आहेत महाराज जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा 3दा आले महाराज. एकदा तर स्वतःच्या मुलीसाठी आले, एकदा निळोबारायांसाठी, एकदा संताजी महाराजांसाठी एकदा आले. कथाप्रसंग सांगून वेळ घेत नाही, पण ज्या वेळेला गेले महाराज, प्रयाण काले देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन या निजधामा गेले, निळा मने सगळ संता तोषविले. तुझ्या बळे पंढरीनाथा झालो निर्भर तुटली व्यथा, घातला भार तुझिया माथा. आता आम्ही आमचा भार कुणावर घातलाय देवा. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, माझे झाले
दोन्ही गोष्टी अशा आहेत, माणसाला भारही कळायला पाहिजे आणि वजही कळायला पाहिजे. भार कशाला म्हणावं आणि वज कशाला म्हणावं? मला सांगा, भार आवडणारी गोष्ट आहे का वज आवडणारी गोष्ट आहे? भार कशाला म्हणतात सांगू का? उद्या तुमच्याकडं सगळं गाव आलं आणि अमुक अमुक रावांच्या समोर बसलं आणि साहेब म्हणू लागलं, काय तुम्ही या गावच्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारा. काय वाटतंय माणसाला? आतूनच गुदगुल्या सुरू होतील का नाही? बरोबर आहे. म्हणजे भार आवडतो का नाही बोला. आणि उद्या कुणी तर म्हणलं आपल्या गावची पद्धत आहे, इथून वारकरी रूपाने झेंडा पताका खांद्यावर घ्यायची एकट्यानंच, पंढरपूरला जायचं आणि पंढरपूरला जायचं म्हणजे चलतच जायचं आणि तिथून बी चलतच वापस यायचं. माणसाला भार वाटतंय का वज वाटतंय? वज वाटतंय. विना घ्यायचा म्हणलं की वज वाटतंय आणि नातू घेऊन बोंबलत फिरायचं म्हणलं की मजा वाटते. बरोबर. तात्पर्य काय की लक्षात असू द्या, भारही नकोय. भार याचा अर्थ अहंकाराबरोबर मिळणारं वज, त्याचं नाव भार आहे. आणि मोकळं गाढवासारखं गाढवाच्या अंगावर जे लादलं जातंय, संसार म्हणजे वज आहे आणि त्याच्यात मिळणारे पद म्हणजे भार आहेत. भारही नको आणि ओझही नको. माझे झाले गयावर्जन, पिटले पितरांचे ऋण. विठ्ठल जय जय विठ्ठल.